नवे आकाश आणि नवी पृथ्वी परमेश्वराचं मानव जातीसाठी असलेलं एक स्वप्न. प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. हिब्रू भाषेमध्ये हे पहिलंच वाक्य कसं देण्यात आलेलं आहे पहा. बरीशीत 12 एलोहिम एत हा शमाईम व एत हा आरेच. इथे हा शमाईम शब्द जो आहे त्या शब्दाचा एक अर्थ आकाश आणि दुसरा अर्थ स्वर्ग असाही होऊ शकतो. आणि म्हणूनच आपल्या विश्वास अंगीकारामध्ये आपण सांगत असतो, स्वर्ग आणि पृथ्वी ह्यांचा निर्माण करता सर्व समर्थ परमेश्वर ह्यावर माझा विश्वास आहे. म्हणजे परमेश्वराने नुसतं आकाश आणि पृथ्वी निर्माण केली नाही, तर परमेश्वर स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करता आहे. स्वर्ग हे आध्यात्मिक जीवनाचं प्रतीक, तर पृथ्वी हे भौतिक जागतिक जीवनाचं प्रतीक. आजच्या पहिल्या वाचनामध्ये नवे आकाश आणि नवी पृथ्वी ह्याविषयी यशाया संदेष्टा आपल्याला सांगतो. नवे आकाश म्हणजे आपली आध्यात्मिकता देखील नवी होणार आहे आणि नवी पृथ्वी म्हणजे आपले ह्या जगातील व्यवहार देखील नवे होणार आहेत. परमेश्वर आपल्याकडून आता हेच अपेक्षा करत आहे की माणसाने सातत्याने नवं होत राहिलं पाहिजे. ह्याचा अर्थ असा नाही की सतत नव्या नव्या गोष्टींच्या शोधात राहावं आणि जुने जाऊ द्या, मरणा लागुनी जाळूनी पुरुणी टाका, असं नाही. तर जे काळाच्या कसोटीला उतरलेलं आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे, टिकवून ठेवलं पाहिजे. परंतु त्याचबरोबर नवीन विचार, नवीन प्रवृत्ती, नवीन जीवनशैली, नवीन विचारसरणी अंगीकारण्यामध्ये माणसाने कसूर करू नये. अशा स्वरूपाचा अनुभव आजच्या शुभवर्तमानामध्ये एका अंमलदाराला येतो. तो अंमलदार ऐकून असतो की प्रभू येशू ख्रिस्ताने बऱ्याच ठिकाणी चमत्कार केलेले आहेत. खुद्द काना ह्या ठिकाणी पाण्याचा द्राक्षरस केलेला आहे. आता प्रभू येशू ख्रिस्त यहुदियातून पुन्हा एकदा गालिलात येत आहे. हा अंमलदार कफरनहूमचा. कफरनहूम हे गालिलातीलच ठिकाण. म्हणून जेव्हा त्याने येशूविषयी ऐकलं तेव्हा मोठ्या विश्वासाने तो निघाला आणि आपला मुलगा आजारी आहे, तापाने फणफणत आहे, कोणत्याही क्षणी तो गंभीर होऊ शकतो आणि मरूसुद्धा शकतो, अशा प्रकारची त्याची भावना झालेली आहे. आणि तो येऊन प्रभू येशू ख्रिस्ताला विनंती करत आहे की तुम्ही आलात आणि माझ्या मुलावरती हात ठेवला तर तो नक्कीच बरा होईल. केवढा प्रचंड विश्वास ह्या विनंतीमध्ये दडलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आणखी एक वाक्य म्हटलेलं आहे की तुम्ही चिन्हे आणि अद्भुते पाहिल्याशिवाय विश्वास ठेवणारच नाहीत. माणसाच्या जीवनाचा सार जणू काही प्रभू येशू ख्रिस्ताने केवळ एका वाक्यात सांगून टाकलेलं आहे की माणूस सतत अद्भुते आणि चिन्हे ह्यांच्या शोधात असतो. आणि संत अगस्तीन किती सुंदर सांगतात बघा की नो एक्सप्लेनेशन इज नेसेसरी फॉर दोज हू बिलीव्ह अँड नो एक्सप्लेनेशन इज पॉसिबल फॉर दोज हू डोंट बिलीव्ह. जे विश्वास ठेवतात त्यांना स्पष्टीकरणाची गरज नसते आणि जे विश्वास ठेवत नाहीत त्यांना कितीही स्पष्टीकरण दिलं तरी ते पुरेसं नसतं. प्रभू येशू ख्रिस्त हे सांगत असताना तो माणूस अतिशय अगतिक झालेला आहे की प्रभूजी, माझं मूल मरण्या अगोदर तुम्ही माझ्या घरी या. मग येशू त्याला सांगतो, जा, तुझा मुलगा वाचला आहे. त्या माणसाने विश्वास ठेवला. घरी गेल्यानंतर त्याला कळलं की ज्या ताशी प्रभूने ते सांगितलं होतं त्याच ताशी त्याचा ताप उतरला होता. आणि मग नवे आकाश आणि नवी पृथ्वी काय असू शकतं त्याचा अनुभव त्याने घेतला. त्याने आणि त्याच्या घराण्याने प्रभूवरती विश्वास ठेवला.
प्रायश्चित्त काळामध्ये आपण देखील श्रद्धेच्या जोरावर नवे आकाश आणि नवी पृथ्वी ह्याचा अनुभव घ्यावा अशी परमेश्वराची योजना आहे. ती योजना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी दुःख सहन करीत असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे विशेष कृपा आणि शक्ती मागूया.